योगा, कॅरम हे तुम्हाला आवडेल त्या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग घेऊन तुम्ही तिथं आपला सहभाग दर्शवला. हा सहभाग दर्शवणे सुद्धा आपल्याला खूप महत्त्वाचं असतं. का तर आपली प्राथमिक शाळा आणि तरी सुद्धा त्या क्रीडा शिक्षक इंगळे मॅडम या तुमची तयारी करून घेऊन तुम्हाला तिथं स्पर्धेला घेऊन जातात. सगळी जबाबदारी पूर्णपणे त्यांनी पार पाडलेली आणि त्याचंच फलित योगा मॅडमनी तो पहिल्यांदाच यावर्षी त्यामध्ये होता आणि यामध्ये आपले दोन्ही विद्यार्थी श्लोक, साई आणि अवधूत हे दोघं आता योगाच्या स्पर्धेसाठी विभागाला त्यांची निवड झालेली आहे. आपण सगळ्यांनी जोरात त्याच्या टाळ्या वाजवून कौतुक करूया. तालुकास्तरीय जिंकले, जिल्हा जिंकले, आता त्यांची निवड विभागाला झालेली आहे. त्याबद्दल शाळेच्या वतीनं इंगळे मॅडम आणि त्यांचे दोन्ही आपले विद्यार्थी या सगळ्यांचं जोरात पुन्हा एकदा आपण टाळ्या वाजवून कौतुक करूया आणि त्यांना विभागासाठी आपण सगळ्यांनी काय करूया आपल्यातर्फे शुभेच्छा देऊया. चला सगळ्यांनी एकदा जोरात म्हणा, बेस्ट ऑफ लक. आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. यशस्वी होऊन या. तुम्हाला कोणाला अनुभव काय सांगायचंय? माझी सुद्धा तिथेच होते आपल्या शाहू स्टेडियमला. तर आम्ही तिथं गेलो. तिथं यावेळेस भरपूर जण होती कारण प्रत्येक तालुक्यातली जण मुलं आलेली. त्या मुलांमध्ये 3 का 4 टीमा होत्या रिझर्व्ह प्लेयरच्या. तर आमच्या दोघांमध्ये त्यात आमचं चांगलं झालं सगळ्यात, त्यामुळे आम्हाला करताना कधी कधी असं वाटत होतं की आपल्याला आपण पडतोय का काय किंवा एक मनात थोडीशी तरी भीती राहते, ती राहिलेली आमच्या मनात. आता ती भीती पूर्णपणे मिटली. आम्ही जेव्हा प्रथम जिल्हा स्तरीयला गेलेलो आणि शाळेकडून पहिल्यांदा जिल्हा स्तरीयला कोणीतरी गेलेलं, त्यामुळं शिकायचं होतं आणि आम्हाला आसमानची तयारी करून घेतलेली मॅडमांनी आणि तिथं जाऊन आम्ही डान्सची पण प्रॅक्टिस केली. आणि त्यानंतर आमचे 3 गट तिथं होते, पण त्यातला एक गट हजर नव्हता, त्यामुळे 2 गटांमध्ये तिथं स्पर्धा होती. आणि त्यानंतर त्या मुलांचं थोडंसं